मुंबई. माझ्या नावापुढे देशाची आर्थिक राजधानी, जगाच्या नकाशावरचं मानाचं शहर, सदैव धावत राहणारं शहर. लहान मोठी स्वप्न डोळ्यात साठवून येणाऱ्या प्रत्येकाला पोटात घेणारं आणि कमी अधिक प्रमाणात का होईना त्या स्वप्नांची पूर्तता करणारं शहर. अशी कितीतरी विशेषणं लाभलेली, याचा सतत अभिमान बाळगावा असं वाटत असतानाही तसं न करू शकणारी मी मुंबई. कारण असा अभिमान बाळगतानाच कुणीतरी माझ्या छाताडावर नाचण्याचा केलेला प्रयत्न, कधी स्थानिक गुंडांची टोळी युद्ध, तर कधी पाकिस्तानी अतिरेक्यांनी घातलेला हैदोस. अलीकडच्या काळात टोळी युद्धांना अल्पविराम मिळाला असला तरी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे हल्ले हे तर माझ्या पाचवीला पुजल्यासारखेच होऊ लागलेत. कधी जातीय सलोख्याला मूठ मती देऊन जातीय दंगली घडवण्यासाठी, तर कधी भारतीयांच्या एकतेला, भारताच्या अखंडतेला आव्हान देण्यासाठी असे हल्ले होऊ लागले. याचसाठी कधी गेटवे ऑफ इंडिया, तर कधी शांततेचा संदेश देणारा कबूतरखाना अशी प्रतीक हेरलेली. हा सिलसिला बांगलादेशच्या निर्मितीपासून सातत्याने सुरू झाला, तो आजही सुरू आहे. त्यामुळेच 1993 पासून आतापर्यंत म्हणजे 18 वर्षात 14 हल्ल्यांच्या जखमा अश्वत्थामाप्रमाणे घेऊन माझा वावर सुरू आहे. एक जखम भरेपर्यंत दुसरा वार ठरलेला. पण तरीही मी धावते, जागते, येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या गुणावगुणांसह सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांना उभारी देण्याचं काम करते. हीच माझी गरज होती, आहे आणि राहणार आहे. त्यामुळे मला माझ्या पायात भिंगरी लावून घेण्याशिवाय गत्यंतर नाही. अंगा खांद्यावर भळभळत्या जखमा घेऊन धावत राहणं ही माझी अगतिकता बनली, मजबुरी बनली. पण या अगतिकतेवर, मजबुरीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी या अगतिकतेचं, मजबुरीचं कौतुक करण्याची स्पर्धा सुरू झाली. कुणी माझ्या धाडसाला सलाम करू लागला, तर कुणी माझी हीच खासियत असं मानायला लागला. प्रत्यक्षात मात्र ही माझी मजबुरी आहे, आणि मजबुरी आयुष्यभर कवटाळून बसायची नसते. म्हणूनच अंगभर भळभळत्या जखमा घेऊन मी धाडसी, जिद्दी आहे असं सोंग मला अधिक काळ बाळगता येणार नाही, याची जाणीव कधीतरी होईल आणि या जखमांवर कायमस्वरूपी मलमपट्टी केली जाईल अशी आशा बाळगू नये. त्याच आशेपोटी कालची घटना विसरून मी आजचं स्वागत करण्यासाठी पुन्हा धावते. मग याला तुम्ही माझं धाडस म्हणा किंवा आणखी काही, पण धावत राहणं ही माझी मजबुरी आहे, अगतिकता आहे, आणि हीच आजची वस्तुस्थिती आहे.